हॅलो, हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर माझ्या छोट्याशा YouTube चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. आणि आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणीसाठी मी आधी पातेलं ठेवलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं ॲड म्हणजे टाकून घेतलेलं आहे. आणि नंतर 2 ते 3 तमालपत्र पण टाकलेली आहे. ते थोडंसं अ, तळून झालं की नंतर मी कांदा पण ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सगळं मी आधी चिरून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता तेल आपण तापून घेऊया सर्वात आधी. आणि आपलं तेल तापेपर्यंत तुम्ही जर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, की चिकन बिर्याणी मी कशी कोणत्या पद्धतीने बनवते ते. तर आपलं तेल पूर्णपणे तापून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी तुम्ही पाहू शकता कांदे किती घेतलेले आहे. जवळपास मी 1 किलो कांदा चिरून घेतलेला आहे आणि त्याला आता मी चांगला लाल करून घेणार आहे. कांदा मी कसा लाल करून घेतला ते पण तुम्हाला नंतर दाखवणार आहे. आपला आता कांदा लाल होतोय तोपर्यंत मी लसूण घेतलेला आहे आणि आलं घेतलेलं आहे. आलं स्वच्छ धुवून मी चिरून वगैरे धुवून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. 7 ते 8 हिरवी मिरची असेल तर तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता. कारण म्हणजे आमच्या इथे एवढंच म्हणजे नाही का जास्त लागत नाही. त्याच्यामुळे मी प्रमाण थोडंच घेतलेलं आहे हिरवी मिरचीचं. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घेऊ शकता. तर आपण सगळे मसाले वाटून घेऊया तोपर्यंत मी चिकन स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकलेली आहे. 2 चमचे मी ह्यामध्ये धना पावडर टाकलेला आहे. मीठ चवीनुसार मीठ टाकलेले आहे आणि नंतर मी मीठ टाकणार आहे. पण मी आता थोडंसं जस्ट टाकलेलं आहे आणि ह्याला शिजून घेणार आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम येते आणि नंतर ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून फक्त मी चिकन पूर्ण शिजून घेणार नाहीये. फक्त एकच उकळी येऊन देणार आहे आणि गॅस बंद करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला कांदा पण एका बाजूला गॅसवरती लाल करून घेते मी. म्हणजे पूर्ण असं ब्राऊन करून घेणार आहे कारण का आपल्या कांद्याला गोडपणा नकोय. आणि दुसरीकडे आपलं चिकनचे एक उकळे आलेले आहे ना आता गॅसचं फ्लेम मी बंद करणार आहे कारण का आपण बिर्याणी शिजवताना त्यामध्ये चिकन पूर्णपणे असं पीस राहिले पाहिजे. त्याचे तुकडे नाही झाले ना त्या हिशोबाने. आणि आता तुम्ही पाहू शकता कांदा मी कशा प्रकारे ब्राऊन करून घेतलेला आहे. कारण का कांदा जर आपण ब्राऊन करून घेतला नाही तर आपल्याला बिर्याणीमध्ये भातात जर तोंडात जर आला तर तो गोड असा लागतो. तर तसा नाही लागला पाहिजे. म्हणून मी कांदा पूर्णपणे असं ब्राऊन करून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो घेतलेले आहे. 5 ते 6 टमाटे मी घेतले होते. ते चिरून घेतले, स्वच्छ पाण्याने आधी धुवून घेतले, नंतर चिरून घेतले आणि ते ह्याच्यामध्ये मी ॲड केलेले आहे. आणि जसा आपण कांदा लाल करून घेतला आहे, त्याच प्रकारे आपल्याला टोमॅटो पण पूर्ण असं त्याचा गाळ होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला कांदा, टोमॅटो पूर्णपणे लाल झालेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी लसूण, आलं, हिरवी मिरची मिक्स करून वाटून घेतलेलं आहे आणि तेच मी आता पेस्ट तर ह्याच्यामध्ये टाकत आहे. आणि ह्याला पण मी पूर्णपणे तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहे. कारण का आपले मसाले म्हणजे सर्वात आधी मसाले चांगले तळले तर आपली भाजी म्हणा, काय बिर्याणी म्हणा एकदम परफेक्ट अशी बनून येते. टेस्ट टेस्ट खूप छान लागते. त्या म्हणून मी पूर्ण मसाले तळून घेणार आहे. तर आपला मसाला तळून होतोय तोपर्यंत मी ह्याच्यामध्ये गरम मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता. तो चमचा मी पूर्णपणे 1 चमचा टाकलेला आहे आणि त्याला पण टाकून पूर्ण असं तुम्ही पाहू शकता मी किती मसालेला आहे. पूर्ण असं तळून घेतलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी 2 चमचे मटण मसाला टाकलेला आहे आणि 2 चमचे मी अ, चिकन मसाला टाकलेला आहे. ते पण ह्याच्यामध्ये पूर्ण ॲड करून मी पूर्ण तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहे.
तर तुम्ही पाहिलं असेल आपलं चिकन पूर्ण असं तळून झालेलं आहे ना, ह्याच्यामध्ये मी आता चिकन ॲड करत आहे आणि चिकन ॲड करून ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि ते पण पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी दही ॲड करणार आहे. 1 किलोच्या हिशोबाने तुम्ही पावशेरच्या वर दही घेऊ शकता. कारण का दही जर टाकलं तर मग दहीची टेस्ट खूप छान येते आणि भात एकदम मऊ सुटसुटीत असा होतो आणि दहीचा फ्लेवर एकदम छान येतो. त्याच्यामुळे तर तुम्ही दही थोडं जास्त घेतलं तरी अ, छान वाटतं. त्याच्यामुळे साधारणपणे अर्धा किलोच्या आतमध्ये तुम्ही घेऊ शकता. तर भाताच्या पाण्याला उकळी आलेली आहे. ह्याच्यामध्ये मी 1 किलो तांदूळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले आहे. ते ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि पाणी टाकतानाच मी म्हणजे चिकनचं जेवढं पाणी होतं त्याच पाण्यात घेतलेलं आहे. दुसरं पाणी घेतलेलं नाही म्हणजे टाकलेलं नाही. कारण भात धुतला की त्यामध्ये पाणी असतं आणि ते नंतर पाणी वाढलं की भात आपला सुटसुटीत होत नाही म्हणून मी ऑलरेडी पाणी टाकतानाच कमी टाकलेलं आहे. तुम्ही पाहू शकता भातात किती पाणी निघलं त्या हिशोबाने पाणी टाकताना थोडंसं कमी टाका आणि नंतर आता हे पूर्ण हे मिक्स करून त्याला पण मी शिजवून घेणार आहे. आता थोडं झाकण ठेवणार आहे याच्यानंतर मी. आता झाकण ठेवून झालेलं आहे. आपण परत एकदा चेक करूया आपला भात कुठवर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता भातातलं पाणी पूर्ण असं सुक्का झालेला आहे आणि आपला भात काय शिजलेला नाही. फक्त अर्धा शिजून झालेला आहे. त्याला मी पूर्ण असं खाली चिकटला का ते भात होते आणि पूर्ण असं एकत्र करून पाणी ह्याच्यामध्ये अजून पण मी ॲड केलेलं नाही आहे. तेवढं पाण्यातच आपल्याला भात शिजवायचा आहे आणि ह्याला परत मी आता एकत्र करून झाकण ठेवून देणार आहे. आपले 5 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता. आता आपण परत एकदा चेक करूया आपला भात कुठवर आलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला भात असा पूर्ण रेडी झालेला आहे आणि सुटसुटीत झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. ह्याच्यामध्ये मी पाणी न जास्त ॲड करता एका तांब्यातच फक्त 1 किलो तांदूळ शिजून झालेला आहे आणि पूर्ण असा मोकळा झालेला आहे आणि फक्त मी जर थोडीशी घाई केली गरम-गरमच मी डिश तयार करत होते. तेवढाच प्रॉब्लेम झाला. नाहीतर गार होऊन दिला असता तर अजून भात एकदम सुटसुटीत झाला असता. तर आपली चिकन बिर्याणी बनवून झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आणि जर व्हिडिओ जर आवडलाच माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन वर्ष सुरू होत आहे. 2024 संपून 2025 चालू होणार आहे. तर माझी अशी इच्छा आहे, की तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हावा आणि जे माझे सबस्क्रायबर आहे आणि जे म्हणजे माझे व्हिडिओ न बघतात, त्यांच्यासाठी पण माझी हीच इच्छा आहे, की 2025 मध्ये जे काही तुम्ही स्वप्न पाहिले असतील, ते स्वप्न तुमचे पूर्ण व्हावा आणि 2025 तुमच्यासाठी आनंदाचा घेऊन यावा, भरभराटाचा घेऊन यावा, हीच इच्छा आहे. माझ्या व माझ्या परिवारातर्फे तुम्हाला 2025 खूप आनंदाचा जावो. परत एकदा बोलू इच्छिते, की माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण का तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर माझ्या चॅनल मला आणखीन उत्साह येतो, की असं कुकिंगच्या छान-छान रेसिपी बनवायसाठी. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि स्वतःची काळजी घेत जा. सर्वात महत्त्वाचं खात जा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.